आपल्या मागण्यांसाठी आता शिक्षक संघटना पुन्हा आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते। येत्या 25 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या मागण्यांना न्याय मिळावा, आपल्यावर होणारा अन्याय थांबावा यासाठी शिक्षक संघटनांच्या वतीनं संप पुकारण्यात आला। आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत। शिक्षक संच मान्यतेचा 15 मार्च 2024चा, कंत्राटी शिक्षक भरतीचा 5 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्यानं दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा 25 सप्टेंबर 2024 रोजी बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या राज्यातल्या सर्व शिक्षक संघटनांच्या पुणे इथल्या बैठकीत घेण्यात आलाय। राज्यात सुधारित शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे। याला संघटनांनी तीव्र विरोध केलाय। ही अंमलबजावणी सुरू झाल्यास राज्याच्या ग्रामीण भागातील 1,85,000 विद्यार्थी आणि 29,000हून अधिक शिक्षकांचं भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होते आणि शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी या संदर्भाची ही महत्त्वपूर्ण माहिती दिली।